नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी प्रकरण क्रमांक धडा क्रमांक 2 आहे संतवाणी. त्यातील आहे जैसा वृक्ष नेणे याचं जे काही स्वाध्याय आहे तो संपूर्ण स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण जर 9वी आणि 10वी किंवा इतर जे काही विद्यार्थी असाल, चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला आयकॉन देखील ऑलवरती सेट करून ठेवायचे आहे, कारण जेव्हा पण नवीन व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर पाहू शकता. तर चला आजच्या व्हिडिओला आपण लवकरात लवकर सुरू करूयात, कोणताही वेळ वाया न घालवता. तर पहा, प्रकरण क्रमांक धडा क्रमांक 2 आहे संतवाणी जैसा वृक्षने याचा आपण आज स्वाध्याय पाहत आहोत. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या. उत्तराला सुरुवात करण्याच्या अगोदर प्रश्न क्रमांक पहिला आहे, वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे. नक्की विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर वृक्ष आणि संत यांच्यामध्ये नक्की कोणकोणते बदल आहेत, म्हणजे वृक्षामध्ये आपल्याला काय काय अनुभवतं, संतांमध्ये आपल्याला काय काय त्याचे स्वभाववैशिष्ट्य आढळतात ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर चला आपण या ठिकाणी उत्तर पाहूयात. तर पहा, या ठिकाणी मी उत्तर लिहिलेलं आहे, अपेक्षित उत्तर आहे या ठिकाणी. वृक्षासाठी काय आहे, तर वृक्ष आपल्याला काय करतं, मान अपमान जाणत नाही. मग आपण वृक्षाला किती फळं तोडा किंवा त्याची फांदी तोडा, पाला तोडा, जे काही आपण करत असतो, तरी वृक्षाला त्याचा मान किंवा जो काही अपमान असतो त्याला तो जाणवत नाही. त्याचप्रमाणे संत कसे असतात, संत देखील मान अपमान हे जाणत नाही. संतांना आपण किती निकृष्ट दर्जाचा जरी वर्तवणूक दिली तरी देखील आपण जे काही संत असतात त्यांची जी वागणूक असते ती निष्ठुरपणाची कधीच नसते. ते मान अपमान मुळीच जाणत नाही. दुसरं, पूजा केली तरी त्याच्या चित्ती सुख होत नाही. आपण वृक्षाची कितीही पूजा केली तरी त्याला काही घेणं देणं नसतं. त्याचप्रमाणे संतांमध्ये जर पाहायला गेलं तर पूजा केली तरी त्याच्या चित्ती सुख होत नाही. सेम ॲज इट इज आहे, म्हणजे दोन्हीप्रमाणे सारखंच आहे. कोणी छेदले तरी प्रहार करू नका असे म्हणत नाही. म्हणजे झाड काय असतं, कोणी प्रहार करा म्हणजे आपण झाडाची फळे तोडतो किंवा काही लाकूड जे काही झाडाचं आहे ते अ, सरपण करत असतात जाळण्यासाठी. त्याप्रमाणे झाड जे आहे ते म्हणत नाही की माझ्यावर प्रहार करू नका, असं काही म्हणत नाही. आणि त्याचप्रमाणे संत कसे असतात, कोणी छेदले तरीही प्रहार करू नका असे म्हणत नाही. संतांच्या अंगावरती आपण चिखल फेकतो किंवा जे काही व्यक्ती असतात निकृष्ट दर्जाचे ते संतांना वेगवेगळ्या मार्गाने जे काही नुकसान करत असतात, तरी संत जे आहे त्या बोलत असतात की जे काही आहे कोणी छेदले तरी प्रहार करू नका असे म्हणत नाही. निंदा व स्तुती समान मानतात. त्याचप्रमाणे संत देखील निंदा आणि स्तुती हे समान मानत असतात. पूर्ण धैर्यवंत असतात आणि हे देखील पूर्ण धैर्यवंत असतात. हेच दोन्हींमधील साम्य होतं विद्यार्थी मित्रांनो. पहा पुढे. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील तक्ता पूर्ण करा. आता कसा तक्ता पूर्ण करायचा आहे या ठिकाणी पहा. वृक्ष दिला आहे आणि त्यामधील घटना लिहिल्या आहे, त्यांचा परिणाम काय होणार आहे ते लिहायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला वृक्ष दिलेला आहे, मग वंदन केले तर परिणाम काय होईल, घाव घातले तर परिणाम काय होईल, या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. पहा, मी या ठिकाणी उत्तर लिहिलं आहे. वंदन केले म्हणजे चित्ती सुख होत नाही. घाव घातले, छेदू नका असे ते म्हणत नाही किंवा छेडू नका असे ते म्हणत नाहीत. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3कडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील विधानपैकी सत्य विधान ओळखून आपल्याला लिहायचं आहे. तर संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. हे काय, तर हे सत्य आहे. संतांचे जे काही वर्तन आहे ते वृक्षाप्रमाणे असतात. आपण आता एवढं साम्य पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संतांना सन्मानाची अपेक्षा असते. हे असत्य आहे, त्यांना कोणत्याही सन्मानाची अपेक्षा नसते. संत निंदा स्तुती समान मानत नाहीत. हे देखील चुकीचं आहे, असत्य आहे. संत हे निंदा स्तुती समान मानतात. पहा पुढे. संत सुख आणि दुःख समान मानतात.
हे बरोबर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 4 आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी आपण जर व्हिडिओ पाहिलात आहात इथपर्यंत तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. तर वृक्ष या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे? तर झाड. सुख या शब्दासाठी समानार्थी जो शब्द आहे या पाठामध्ये आलेला आहे त्याला आपण सुख आणि आनंद हे समानार्थी शब्द आहे. सम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर सम म्हणजे सारखे, हा त्याचा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5 आहे, काव्य सौंदर्य. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काव्य सौंदर्य काय असतं हे माहीत नसतं. जसं की आपण संपूर्ण जे काही उत्तर आहे ते आपण स्पष्टीकरणासह लिहित असतो, त्यालाच आपण या ठिकाणी काव्य सौंदर्य म्हणत असतो. पहा, इथे या ठिकाणी आपला प्रश्न दिला आहे. प्रथम आपण या ठिकाणी प्रश्न वाचूयात. अथवा कोणी प्राणी येऊन तोडिती तथा तया न म्हणती छेदू नका, या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजला अर्थ काय? तर पहा, अथवा कोणी प्राणी येऊन छेडती किंवा तोडती, जो काही वृक्ष आहे तो या ठिकाणी काय म्हणतो, कोणी पण माझ्यावर प्रहार करा किंवा जे काय आहे ते या ठिकाणी आपल्याला काव्यपंक्ती दिलेला आहे. तर त्या काव्यपंक्तीचा या ठिकाणी आपल्याला अर्थ लिहायचा आहे. तर या ठिकाणी मी अर्थ लिहिलेला आहे. पहा, वृक्ष माणसाला काय देतं? सावली देते, फूल देतो, फळं देतो. काही लोक त्याचे उपकार न जाणता वृक्ष तोडायला येत असतात. पण मला तोडू नका असे वृक्ष त्यांना म्हणत नाही, कधीच म्हणत नाही. वृक्षांप्रमाणे संत देखील समाजावर उपकार करत असतात, पण अशा परोपकारी संतांवरही काही लोक प्रहार करत असतात. म्हणजेच त्यांचा छळ करत असतात, पण संत देखील प्रतिकार करत नाहीत. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी सेम प्रश्न आहे, आपण या ठिकाणी पाहूयात. निंदा स्तुती सम मानती जे संत, म्हणजे काही संत आहे, निंदा असो, सुख असो, आनंद असो, दुःख असो, ते समान मानत असतात. पूर्ण धैर्यवंत साधू असे या काव्यपंक्तीतील तुम्हाला समजलेला विचार सौंदर्य या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. पहा, प्रस्तुत काव्यपंक्ती जैसा वृक्षनेने या अभंगातील असून संत कवी नामदेवांनी साधू संतांची महती अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितली आहे. या काव्याची भाषा मनाला भावणारी, आबलावृद्ध सर्वांना पटणारी व समजणारी आहे. सामान्य माणूस स्तुतीमुळे हुरळून जातो व निंदेमुळे क्षुब्ध होतो, पण संत असामान्य असतात. ते स्तुतीमुळे हुरळून जात नाहीत किंवा निंदेमुळे क्षुब्ध देखील होत नाहीत. त्यांना निंदा स्तुती सारखेच असते, कारण ते धैर्यवंत सज्जन असतात, साधू असतात. अशा प्रकारे साध्या सोप्या शब्दामध्ये जीवनाविषयक तत्त्वज्ञान स्पष्ट करणारी ही काव्यपंक्ती आहे. पुढचं आपल्याला अभिव्यक्ती लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे आणि हा ब्रॉड म्हणजेच मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यातील आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमे संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा. या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहिलं आहे. पहा, संतांना वृक्षांची उपमा दिलेली आहे. ती अत्यंत समर्पक देखील आहे, सार्थ आहे. कारण वृक्षांप्रमाणे संत मान अपमानाची जी काही जाणीव आहे ती ठेवत नाही, समान मानतात. निंदा असो, स्तुती असो, समान मानत असतात. पूजा केली तरी सुख नाही आणि प्रहार केला तरी प्रतिकार नाही. दोघेही निंदास्तू सम मानत असतात आणि या साम्यामुळे संतांना दिलेली वृक्षाची उपमा ही समर्पक वाटते, कारण दोघेही स्थितप्रज्ञ आहेत. पुढचा प्रश्न, तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा. आता या ठिकाणी मी काय लिहिलेलं आहे, जे की संत तुकाराम यांच्याविषयी मी अभंगाची माहिती लिहिली आहे. माझा आवडता अभंग आहे संत तुकारामांचा हा अभंग आहे. वृक्षावली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविते. हा मला आवडलेला अभंग आहे, कारण यात संत तुकारामांनी आधुनिक काळात अत्यंत मौल्यवान असलेला असा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. वृक्षवेली हे आपले नातलग आहेत आणि मानवी नातलगांवर आपण प्रेम करतो, तेवढेच वृक्षवेली या नातलगांवरही प्रेम करा, असे तुकाराम महाराज सांगत असतात. या नातलगांमुळे आरोग्य लाभते, विवेकबुद्धी जागृती होते आणि मनाचा सुसंवाद साधला जातो.
आता भाषा सौंदर्य आहे खाली. तर या ठिकाणी खाली दिलेल्या कंसातील शब्दांना, क्रियापदांना ई व प्रत्यय जोडून विशेषण आपल्याला पूर्ण करायचं आहे. रेखणे, रेखीव, रेखीव मूर्ती, कोरणे, कोरणे, कोरीव, कोरीव नक्षीकाम अशा ठिकाणी आहे. ऐकणे, ऐकणे, ऐकीव, ऐकीव गोष्ट. त्यानंतर घोटणे, घोटीव, घोटीव दूध. राखणे, राखीव, राखीव जागा. आता या ठिकाणी भाषा अभ्यास आहे म्हणजेच अलंकार आहे. रूपक अलंकार खालील उदाहरण वाचा व समजून घ्या. उदाहरणार्थ नयन कमल हे उघडती हलके जागे व जानकी. वरील वरील उदाहरणातील उपमेय. तर उत्तर आहे उपमेय कोणते, तर नयन हा उपमेय आहे वरील उदाहरणामध्ये. वरील उदाहरणातील उपमान हे कमल आहे आणि खालील ओळी वाचा. या ठिकाणी आपल्या ओळ वाचायला सांगितलेलं आहे. त्यामधील हे प्रश्न आहेत आपण सोडून दिलं आहे. त्यानंतर पुढं आहे संतवाणी. धरीला पंढरीचा चोर हा देखील एक अभंग आहे आणि याचं देखील आपण या ठिकाणी आता स्वतः पाहत आहोत. खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा. विठ्ठल आणि हृदय यासाठी कोणत्या दोन उपमा आलेल्या आहेत, तर या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेलं आहे. विठ्ठलासाठी काय, तर पंढरीचा चोर अशी उपमा आलेली आहे आणि हृदय म्हणजे बंदीखाना हा त्याच्यासाठी शब्द आलेला आहे पाठामध्ये. त्यानंतर जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. अ गट आणि ब गट दिला आहे. विठ्ठलाला धरले कोणी, तू म्हणजे मीच या शब्दाने, की भक्तीच्या दाराने, की शब्द रचनेच्या जोडणीने. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर दिलेलं आहे. उत्तर आहे विठ्ठलाला धरले कोणत्या, भक्तीच्या दोराने. त्यानंतर विठ्ठल काकुलती आला, तू म्हणजे मीच या शब्दाने. विठ्ठलाच्या पायी घातली बेडी शब्द रचनेच्या जोडीने. त्यानंतर काव्यसौंदर्य आहे. सोह शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला या ओळीतील विचार स्पष्ट करा. तर या ठिकाणी आपण जे काही उत्तर लिहिलं आहे ते पहा. सोह शब्दाचा अर्थ आहे सह प्लस अह म्हणजे तू मीच आहे. परमेश्वर मी आहे. संत एकनाथांची शिष्या जनाबाई वारकरी संत आहे आणि अद्वैतवाद हे वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आहे. अद्वैत तत्वज्ञानाने म्हणजे आत्मा व परात्मा एकच आहे, म्हणून विठ्ठल तू आणि मी एकच आहोत असा विचार संत जनाबाईंनी वारंवार उच्चारल्यामुळे विठ्ठल काकुळतीला आला असे जनाबाईंनी म्हणते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी तुला या ओळीतील व्यक्त झालेला संत जनाबाईचा जो भाव अर्थ स्पष्ट आहे त्या या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. संत जनाबाई विठ्ठलाला लटक्या रागाने, की मी तुला भक्तीच्या दोराने बांधलेले आहे, हृदयाच्या बंदीखान्यात कोंडलेले आहे, शब्दांच्या जुळणीने पायात बेडी घातली आहे, सोह शब्दाने तू काकुळतीला आला आहेस, आता तुला जीव गेला तरी मी सोडणार नाही. यातून जनाबाईची विठ्ठलावरची जी आत्यंतिक एकनिष्ठ भक्ती आहे हा भक्तिभाव या ठिकाणी स्पष्ट केला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयी कोणत्या भावना या ठिकाणी दिसून येतात ते सांगा. तर प्रस्तुत अभंगातून कवयित्री जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयी उत्कट भक्तिभावना दिसून येतात. तिच्या उत्कट भक्तीतून तिचे आर्त भाव व्यक्त होतात. जे काही विठ्ठलावरच्या तिच्या एकनिष्ठ प्रेमाची प्रचिती देते, तसेच परमेश्वराप्रती मानवी जीवनातील निष्ठा व भक्ती हा भाव देखील या ठिकाणी व्यक्त होतो. अभिव्यक्ती आपण पाहूयात. पुढचा प्रश्न क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो. मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दामध्ये लिहा. तर या ठिकाणी मी उत्तर लिहिलं आहे. निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न हे मानवी समाजाच्या उत्कृष्टाचे मूलाधार आहेत. निष्ठा नसेल तर कोणतेही महान कार्य घडून येऊ शकणार नाही. निष्ठा विविधांगाने असतात. प्रतिष्ठा, साहित्यनिष्ठा, विज्ञाननिष्ठा अशा सामाजिक अंग असलेल्या निष्ठा व्यक्तीपेक्षा अधिक मोलाच्या असतात. विज्ञाननिष्ठा नसेल तर अंधश्रद्धा बाळवते. राष्ट्रनिष्ठा नसेल तर राष्ट्र दुर्बल बनते. भक्ती एकनिष्ठ असावी. विविध देवांची पूजा ही परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती नव्हे. माणूस स्वार्थासाठी देवतांची भक्ती करतो.
कुणाला पुत्र व्हावा म्हणून, तर कुणाला नोकरी मिळावी म्हणून, कुणाला आपल्या यशात यश मिळावे म्हणून जी भक्ती केली जाते, तिला खरी भक्ती असे म्हटले जात नाही. खरी भक्ती ही निस्वार्थ असते. टिळक जे काही क्रांतिवीरक, पारतंत्र्य काळातील सत्याग्रही यांची राष्ट्रभक्ती निस्वार्थ होती आणि ती खरी भक्ती होय. प्रयत्न तर अति महत्त्वाचे. देशभक्तींना प्रयत्न केले आणि त्याकरिता वाटेल तसे हाल सहन केले म्हणून देश स्वतंत्र झाला. ज्या काळात मुलींच्या शिक्षणाला बंदी होती, त्या काळात महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा काढून दिली. अशा सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला. त्याचे फळ आज दिसत आहे. एकूणच व्यक्ती विकास, समाज विकास, राष्ट्र विकास यांचा पाय म्हणजे निष्ठा, भक्ती व प्रयत्न होय. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, वंदे मातरम.